करतो. ही कविता अशी आहे की आमचा कांबळे लय हुशार की कधीच नाही रडला नुसताच कणला करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार नाही रडला नुसताच कणला करून. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग तिनं गार्डनमध्ये बसल्यावर विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात असं म्हणणारी ही एकच जमात पुरोगामीवाल्यांची. मग तिनंही कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार नाही रडला नुसताच कणला करून. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणाला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणाले सत्यनारायण. कांबळे म्हणाला जमत नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी म्हणाली, मित्र म्हणाले जागरण गोंधळ, बोकाड तरी काप. कांबळे म्हणाला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच कांबळेला दार लावून असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार नाही रडला नुसताच कणला करून. मग कांबळे चळवळीत आला, ह्या पुरोगामी संघटना वगैरे या सगळ्या. मग सगळ्याचे गटतट पडलेले बघितले, राजकीय पक्षांचे, संघटनांचे. मग कांबळे सर्वांना म्हणाला, सगळ्यांनी एकत्रित या, विचार जिवंत ठेवा, चळवळ जिवंत ठेवा. दिवसभर ओरडत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला. मग याला कळले तुडवायला एकत्रित आले म्हणून, पण कांबळे नाही रडला नुसताच कणला करून. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं की डॅडा, फुले शाहू आंबेडकर कोण? हे संविधान काय भानगड? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते का डॅडा? आता मात्र कांबळे चिडला, कारण गावभर पेरत राहिला आणि घरातच काही उगवलं नाही. म्हणून त्यानं मुलालाच असं तुडावला, असा तुडावला, पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो पण नाही रडला नुसताच कणला करून. आता कांबळे वेडा झाला आहे, त्याला व्यवस्थेनं वेडं ठरवलं आहे. कांबळेला वेड्यांच्या दवाखान्यात दाखल केलं आहे आणि कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देतो आहे. कांबळे वेड्यासारखं सर्व धर्म समभाव म्हणतो आहे. कांबळे वेड्यासारखं भारतीय म्हणून ओरडतो आहे. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलं आहे. पण डॉक्टरसुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवत आहेत, पण कांबळे नाही रडत, नुसताच कणतो आहे करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या चळवळी जिवंत राहणार आहेत. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा पुरोगामी महाराष्ट्र जिवंत राहणार आहे आणि हा देशसुद्धा जिवंत राहणार. कविता